स्थळ आहे ज्या ठिकाणी शरद मोहोळ दुपारी 1:30 वाजल्याच्या सुमारात निघाला होता। त्यानंतर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केलेला आहे। या ठिकाणी जर आपण व्यवस्थित पाहू शकत असाल तर ज्या 4 गोळ्या झाडल्या त्यांच्या पुंगळ्या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी चप्पल देखील आहे शरद मोहोळ याची। आणि हा जो गोळीबार आहे हा गोळीबार हा दिवसाढवळ्या झाल्याने पुणे शहरात एकूणच खळबळ माजलेली आहे। आता शरद मोहोळ याच्यावर उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय। शरद मोहोळ याच्यावर अपहरण, खून, खंडणी यासारखे अनेक गुन्हे दाखल होते, गंभीर गुन्हे दाखल होते आणि त्यामुळे पुणे शहरातल्या गुन्हेगारीमध्ये शरद मोहोळ याचं मोठं नाव गुन्हेगारी क्षेत्रात पुण्याचा होता। काही दिवसांपूर्वी शरद मोहोळ याची एका प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। येरवडा कारागृहात दहशतवादी कातिल सिद्दीकी याच्या खून प्रकरणी शरद मोहोळ आणि आलोक भालेराव हे जे होते शिवाजीनगर न्यायालयाने यांची निर्दोष मुक्तता केलेली होती। आणि त्यानंतर शरद मोहोळ यांनी त्याचं जे काही आयुष्य आहे ते वेगळ्या पद्धतीने जगायला सुरुवात केली होती। अनेक राजकीय पक्षांच्या मंचावर शरद मोहोळ याची हजेरी आपल्याला पाहायला मिळत होती। आपण जर आता हा जो सगळा परिसर जर पाहत असाल तर तो रहिवासी परिसर आहे। दोन्ही बाजूनी घरं आहेत आणि मध्ये एक छोटासा रस्ता आहे आणि या वर्दळीच्या ठिकाणी हे जो सगळा प्रकार आहे तो झालेला आहे। जो कातिल सिद्दीकी जो होता येरवडा कारागृहात त्याचा जो खून झाला होता त्यामध्ये शरद मोहोळ याच्यावर खटलाही चालला होता आणि त्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती। आणि या प्रकरणानंतर ज्यावेळेस शरद मोहोळ बाहेर आला आणि त्यानंतर त्याने त्याचं एक वेगळं आयुष्य जगायला सुरुवात केली होती। वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मंचावर शरद मोहोळ उपस्थित झाला असेल। आपण जर माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल तर वरच्या बाजूला एक सीसीटीव्ही कॅमेराही दिसतो। या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये या सगळ्या घटनेची, या सगळ्या प्रकरणाची चित्रीकरण झाल्याची शक्यता देखील आहे। ते ज्यावेळेस हे चित्रीकरण पोलिसांच्या माहिती आहे ती माहिती पोलिसांकडनं समोर येईल। मात्र हे जे ठिकाण आहे, हे जे कोथरूड येथील सुतारदारा जो परिसर आहे त्या ठिकाणी शरद मोहोळ याच्यावर हा जो सगळा प्रकार आहे, सगळा जो गोळीबार आहे तो झालेला आहे। अभिजित दराडे, महाराष्ट्र टाइम।